एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावर का उतरलेत? तुमच्या शासन धोरणामुळे जाहिरात उशीर आली. तुमच्या चुकीची शिक्षा पोरांनी का भोगायची? एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा राग अनावर का झालाय? जवळजवळ 1 वर्ष झालं जाहिरात निघलेली नाही आणि 8 महिने एक्झाम पुढे गेलेले आहेत. याला विद्यार्थी जबाबदार नाही आहेत ना. कल्पना करा, तुम्ही एका परीक्षेची 1, 2, 3, 4 वर्षांपासून तयारी करताय, सतत मन लावून अभ्यास करताय, घरच्यांपासून लांब राहताय आणि बऱ्याच गोष्टी, आणि एक दिवस तुम्हाला कळतं की परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे. पण मुद्दा इथेच थांबत नाही. ती परीक्षा पुढे ढकलल्यानंतर जेव्हा ती परीक्षा आता होणार आहे तेव्हा तुमचं वय त्या एज क्रायटेरियामध्ये, त्या वयोमर्यादेमध्ये आता बसत नाहीये. काय वाटेल तुम्हाला? गेली 3-4 वर्ष तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय ती परीक्षा जर तुम्हाला आता देताच येणार नसेल तर तुमची प्रतिक्रिया तीच असेल जी आज एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. झालं असं की 29 जुलै 2025 ला एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2025 ला ही जाहिरात काढण्यात आली आणि या जाहिरात काढण्यासाठी 7 महिने उशीर झालाय. या 7 उशीर झाल्यामुळे काय झालं की जे विद्यार्थी अभ्यास करत होते त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा आता पूर्ण होत नाहीये, त्यांचं वय त्या वयोमर्यादेमध्ये फिट होत नाहीये. झालं असं की 29 जुलैला ही जाहिरात प्रसिद्ध झाली. त्या जाहिरातीमध्ये वय मर्यादा गणना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 असा आहे. विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की 1 जानेवारी 2025 ची वयोमर्यादा तिथून तुम्ही गणना करण्याचा कालावधी गृहीत धरावा, जेणेकरून PSI चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा कालावधी मिळेल. एका एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीची प्रतिक्रिया जेव्हा न्यूज 18 लोकमतनी घेतली तेव्हा ती बोलली की 7 महिने उशीर झाला, काही कारणास्तव होऊ शकतो ही जाहिरात काढण्यासाठी उशीर, आम्ही मानतो, पण त्या 7 महिन्यांचा परिणाम विद्यार्थ्यांनी का सहन करावा? विद्यार्थी तर अभ्यास करतच होते. जेव्हा जर तुम्ही आधी एक्झाम घेतली असती तेव्हाही ते एक्झाम त्यांनी दिली असती. मग हा कालावधी आम्हाला वाढवून का देण्यात येत नाहीये? पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दाच हा आहे की वयोमर्यादेचा जी काही अट आहे ती शिथिल करावी, जेणेकरून जे विद्यार्थी वर्षानुवर्षांपासून तयारी करतायत त्यांना परीक्षा देण्यात यावी. बरं, याचा पाठपुरावा विद्यार्थ्यांनी सतत केलेला आहे. सुरुवातीला 21 डिसेंबरला हा पेपर होणार होता, पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्या निवडणुकींमुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आला, तारीख पुढे ढकलण्यात आली. तेव्हा सुद्धा विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा शिथिल करण्याची मागणी केलेली होती आणि सरकार GR काढण्यासंदर्भात तेव्हा सकारात्मक होतं. म्हणूनच विद्यार्थ्यांनी वाट बघितली. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत देखील वाटच बघितली आहे. पण आता असं झालंय की 4 जानेवारीला, आज 2 जानेवारी आहे, 4 जानेवारीला पेपर आहे. हॉल तिकीट, प्रवेश पत्र सगळं आलेलं आहे आणि ज्या काही सूचना असतात परीक्षेच्या संदर्भातल्या त्या देखील आलेल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी संभ्रमात आहेत की नेमकं करायचं काय. ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादेमध्ये ते फिट होत नाहीयेत त्यांनी काय करायचं, आणि जे विद्यार्थी फिट होत आहेत पण आता नेमकं GR निघाला किंवा परीक्षा पुढे गेली तर त्यांनी काय करायचं, असं सगळा संभ्रम इथे निर्माण झालाय. खरं तर आणखी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरित्या जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी हे देखील सांगितलं की प्रियंका हे सांग की आता जर 4 जानेवारीला परीक्षा आहे आणि परीक्षा लांब लांब असते, म्हणजे प्रत्येकाला जवळ सेंटर मिळेल असं नाहीये, परीक्षा लांबच्या सेंटरवर सुद्धा असू शकते. मग त्या विद्यार्थ्यांनी ऐनवेळी तिथे जायचं कसं? एक साधा विचार आहे. जर इथून छत्रपती संभाजीनगरला जर जायचं असेल ट्रेननी ऐनवेळी, तर ट्रेनचं तसं तिकीट किंवा ट्रेनमध्ये जागा मिळत नाही, बसेस अवेलेबल असतात, पण आता अशा वेळी गर्दी सुद्धा असू शकते. मग विद्यार्थ्यांनी जर त्यापेक्षा कुठेतरी लांब जायचं आहे, घरापासून खूप लांब आहे जर एक्झाम सेंटर, तर मग तिथे विद्यार्थ्यांना जायला धावपळ होणार नाही का? किंवा मग विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करायची, परीक्षेच्या आधी थोडंसं ब्रशअप करायचं नोट्स, की या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया घालवायचा, हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय. त्यामुळे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी हीच आहे की वयोमर्यादेची अट शिथिल करा, जेणेकरून 1 वर्षाचा कालावधी विद्यार्थ्यांना मिळेल. आणि याच कारणासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. पुन्हा एकदा सांगायचं झालं तर जर याचा राजकीय आपण बाजूला काढला, यामध्ये राजकीय पॉलिटिकल बाईट्स आलेले आहेत, विरोधी पक्षाकडून या विद्यार्थ्यांना सपोर्ट देण्यात आलेला आहे, पण ते जर आपण मायनस केलं, राजकीय न बोलता आपण जर फक्त विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं तर राज्य सरकारकडून मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे एमपीएससीने
परीक्षेचं प्रवेशपत्र दिलंय, परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे वयोमर्यादा वाढणार आहे की नाही याबाबत अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. लवकरात लवकर वयोमर्यादा वाढीचा GR काढावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय होतोय अशी देखील एक प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांनी दिलेली होती. आम्ही दहशतवादी आहोत का, आम्हाला का नाही भेटू देत मुख्यमंत्र्यांना, अशी देखील एक संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. देशाचा तरुण वर्ग हा आहे, भावी प्रशासकीय अधिकारी यातले अनेक जण असतील, त्यामुळे त्यांच्यासोबत अशी वागणूक किंवा देशातल्या कुठल्याही नागरिकासोबत अशी वागणूक अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे एकदा त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्या आहेत, त्यामुळे या सगळ्यांसंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणखी कुठला मुद्दा जर माझ्याकडून राहिला असेल यामध्ये नोंदवायचा तर तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सविस्तर लिहा. आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.